अमेरिका इस्रायलनं इराण विरोधात युद्ध छेडल्यानंतर गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मी परभणी शहरातल्या स्टेडियम परिसरात असलेल्या अतिथी हॉटेलवर आहो. हा परिसर जर बघितला तर सगळा इथे मोकळ्या जागेमध्ये हॉटेल चालते. इथे सातत्यानं मोठ्या प्रमाणात चेअर्स असतात, टेबल टाकलेले असतात आणि एक चांगला नाश्ता, चहा, पाणी जे आहे ते इथे सगळ्या मोठ्या प्रमाणात मिळत असते. पण मागच्या 4-5 दिवसापासून हे सगळं हॉटेल जे आहे ते व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे बंद पडले. पण बघू शकता की हे त्यांचं सगळं काउंटर आहे. इथे काउंटरला सगळे पैसे वगैरे घेत असतात आणि हे त्यांचं किचन आहे या हॉटेलचं, हे सुद्धा बंद आहे. मागच्या 5-6 दिवसापासून हे सगळं हॉटेल बंद आहे. फक्त आपण ही सगळी बातमी दाखवणार आहोत, त्यासाठी हे उघडण्यात आलं आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी जे आहेत ते या हॉटेलचे चालक प्रमोद जाधव आहेत, त्यांच्याशी बोलूयात. प्रमोदराव, कशा पद्धतीने सगळं, किती दिवसापासून हे सगळं बंद आहे हॉटेल आणि तुम्हाला कसा फटका बसतो या सगळ्याचा? होय, कसा फटका बसतोय आता? सर, गॅस नसल्यामुळं माझं 4 दिवस झालं हॉटेल बंद आहे. पण विचार केला तर मग काहीतरी साफसूफ करावं. आज बघा ना सर, या ना, आमचा भाजीपाला बघा. बघितलं गेलं तर हे हा सगळा भट्टे वगैरे काढून ठेवलेत, कारण 4-5 दिवसापासून त्यांच्याकडे गॅसच नाही आहे आणि इकडं चूल वगैरे उभारण्याची सुद्धा व्यवस्था नाही. 4-5 दिवसापूर्वीचा हा सगळा जर भाजीपाला बघितला तर उरलेला आहे. हा सगळं खराब झालेला आहे, सडून गेलेला आहे. हा कढीपत्ता आहे, अक्षरशः मिरच्या कापून ठेवल्या अशा पद्धतीने झाल्यात. आणि हा जर कढीपत्ता बघितला गेला तर हा पूर्ण वाळून गेलाय, खराब झालाय पूर्णतः, म्हणजे नुकसान झालंय. आणि 4 दिवसापासून विशेषतः हॉटेल सुद्धा बंद आहे. प्रमोद जाधव यांच्याशी पुन्हा बोलूया. कसं नुकसान होत आहे, काय सांगाल? साधारणतः किती तुम्हाला फायदा होत होता? सर, पहिले माझा व्यवसाय चांगला चालत होता, आधी हे संकट नव्हतं म्हणून. पण आता जसं गॅसचा तुटवडा असल्यामुळं एकदम चक्क नाहीसच झालं, हात तुटल्यासारखेच झाले सर आमचे. आता ग्राहक येते पण त्यांना काय द्यावं, कशावर द्यावं. शेगडी घ्यावं तर लाईटचा प्रॉब्लेम येतो. लाईट जर गेली तर गिरायक तितक्या वेळ थांबू शकत नाही. आता भट्टी जर करायची असती लाकडाची, तर लाकडाच्या भट्टीवर एवढ्या धुरामध्ये गिरायक कसं बसणार, त्याची अडचण. पुन्हा आपण जे काही नाश्त्याचं करतो त्याची चव बिघडून जाते, चहाची चव बिघडून जाते. त्याच्यामुळे आम्ही थोडा विचार केला, आता हे करू असं चालणार, काय चालणार, हे आम्हालाच कळून चाललंय सर. इलेक्ट्रिक शेगडी घ्यायची म्हटलं तर साधारण किती खर्च येतो आणि ते परवडण्याचं होतं? आता इलेक्ट्रिक जर शेगडी घ्यायची असेल तर कमीत कमी 3,500 रुपये तरी त्याला लागतात. बरं, ते आणून पण आम्हाला काही उपयोग नाही ना. जर लाईट गेली तर आपण कशावर करणार नंतर? हे सगळं भाड्याचं पण आहे. आणि पुन्हा ह्या हॉटेलला माझं भाड्याचं आहे, त्याच्यामुळं मला पण खूप काही, आता घरची बी काय अडचण असते, काय असते. आता सध्याच्याला अडचण खूप चालू आहे सध्या, सिलेंडर नसल्यामुळं. आता याच्यावर उपाय काय आहे? म्हणजे तुम्ही आता पुढे काही करणार आहात का, हे आणखीन काही दिवस बंदच राहणार आहे? जर हे असं चालत असलं तर मग आम्हाला दुसऱ्या व्यवसायाकडे काहीतरी वळावं लागेल किंवा दुसरं काहीतरी विचार करून व्यवसायाची व्यवस्था करावं लागेल. 3-4 मजूर तुमच्याकडे असतात, मग त्यांच्या असते पण अडचणीत येते. ते रोज माझ्याकडे येतात, मालक काहीतरी आम्हाला खर्चायला द्या, आज आम्ही बेकार आहेत, घरी बसून आहेत. माझ्यामुळे 4 जण आज घरी बसलेले आहेत. मी तर बसलो, पण माझ्यामुळे ते माझे जे स्टाफ होता आज ते पण घरी आहे. वहिनी पण आहेत सोबत, हे हो ना. किचन सांभाळतात. काय सांगाल, कशा पद्धतीचं सगळं नुकसान होतंय? तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय शासनाकडे वगैरे काय डिमांड कराल? गॅस कसं उपलब्ध होईल यासाठी काय मागणी कराल? आता किती 4 दिवस झाला आमचं हॉटेल बंद आहे. खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता हे कसं करावं, काय करावं, आम्हाला काहीच सूचना असं झाले, काहीच नाहीये. आता इतक्या दिवस आम्ही गॅस वापरत होतो, ते पण आता भेटणार नाही म्हणत आहे. तर हे किती दिवस चालणार आहे आणि कुठपर्यंत चालणार आहे, हे शासनाला एवढंच विचारायचं आहे. इलेक्ट्रिक जरी शेगडी घेतली तर ती कसंच वापरणार? इतक्या ह्याच्यामध्ये गिऱ्हाईक बसणार का? इतक्या वेळ आम्ही देईपर्यंत त्याला वेळ लागणार आहे. जसं हा शेगडीवर फास्ट होते तसं शेगडी त्या इलेक्ट्रिकवर होणार नाही. आणि मध्यात लाईट गेली तर हे पण कसं होणार आहे? गिऱ्हाईक इतक्या वेळ थांबू शकत नाही. तर हा खूप मोठा प्रश्न आहे आमच्यापाशी. तर हे कसं करावं, काय आम्हाला सुचना. हे शासनाला त्यांनीच आम्हाला काहीतरी मार्ग काढून दिला पाहिजे की हे हॉटेलवाल्यांना कसं केलं पाहिजे त्यांनी. आणि ते काय म्हणतात ते कमर्शियल पण सिलेंडर त्यांनी नाहीच म्हणतात, भरून पण देणार नाहीत म्हणते. घरगुती सुद्धा घरगुती पण 21 दिवस काय 25 दिवसांनी नंबर लावल्याच्या बाद तुम्हाला भेटणार आहे. मग आता याच्यावर चूल मांडावं तर चुलीवर एक तर धुरीचा प्रॉब्लेम, टेस्ट बिघडणार, लाकडाचं त्याच्यामध्ये हे येणार, अर्क येणार, मग ती कसं, हे नाहीच होणार ना ह्याच्यामध्ये. अगदी कोरोना काळामध्ये, म्हणजे प्रमोद जाधव हे मूळचे छायाचित्रकार आहेत, प्रेसमध्ये ते काम करत होते अनेक वर्ष. आणि कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि तिकडं कुठलाही उद्योग काम मिळत नाही आणि तिकडे पैसे मिळत नाहीत त्यामुळे हे सगळं हॉटेल जे आहे ते स्थापन केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांचा
उदरनिर्वाह आणि 4-5 लोकांचा इतर त्यांना काम मिळत होतं. पण कोरोनापेक्षा ही वाईट परिस्थिती जी आहे ते त्यांच्यावर फक्त गॅस मिळत नाही म्हणून आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं एक नवं उद्योजक जे उभा राहत होते त्यांच्या पाठीमागं 2-4 लोक आणखीन पोट भरत होते, अशा लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडं जिल्हा प्रशासनानं जे आहे ते खबरदारीने लक्ष देऊन काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक बनलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.